नमस्कार विद्यार्थी मित्र हो. उद्यापासून सुरू होत असलेल्या 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी प्रथमतः आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. परीक्षा हे एक युद्ध आहे आणि युद्ध जर जिंकायचं असेल तर रणनीती खूप गरजेची आहे. आणि उद्याच्या इंग्रजी विषयाच्या पेपर सोडवण्यासाठी जी रणनीती आपण या ठिकाणी करतो आहोत, पेपर कसा सोडवायचा, पेपर कसा आखायचा, कोणचा प्रश्न कोणत्या पेजवरती बरोबर त्या सिक्वेन्समध्ये कसा लिहायचा, आपण या ठिकाणी पूर्णपणे ही माहिती घेणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर शशिकांत मापारी या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर नक्की आजच्या आज आणि उद्या सकाळपर्यंत विद्यार्थ्यांना मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रो, हा जो पेपर तुमच्या समोर आहे एक्झॅक्टली असाच पेपर तुम्हाला उद्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी दिल्या जाणार आहे. या ठिकाणी ही जी माहिती आहे ही विद्यार्थ्यांनी स्वतः भरायची आहे. ही माहिती भरल्याच्या नंतर अशा स्वरूपाचं जे स्टिकर आहे ते स्टिकर दिल्या जाईल. हे स्टिकर शिक्षक लोक वर्गातले हे असं काढून घेतील आणि काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती तुमचा रोल नंबर, सीट नंबर सगळा असेल ते इथे लावल्या जाईल. ही सगळी माहिती भरल्या जाईल आणि त्याच्यावरती काळ्या रंगाचं स्टिकर, याला होलोक्राफ्ट स्टिकर आपण म्हणतो, ते इथे अशा पद्धतीनं लावल्या जाईल. आपण या ठिकाणी पाहू शकता इथे आपल्याला आपला पूर्ण रोल नंबर लिहायचा आहे, अक्षरी या ठिकाणी लिहायचा आहे. हा लिहित असताना अडचण असेल तर आपल्या हॉल तिकीटवरती अक्षरामध्ये दिलेलं असतं. इथे तुमची स्वतःची कॅन्डिडेट म्हणून सिग्नेचर करायची. इथली सही वर्गावरचे शिक्षक करणार आहेत, ते त्यांची तारीख टाकतील आणि केंद्र क्रमांक ज्या केंद्रावरती तुमचा पेपर आहे तिथे टाकायची आहे. त्यानंतर कोणत्या विषयाचा पेपर आहे, इंग्लिश पेपर फर्स्ट, त्या दिवशीची तारीख, कोणत्या उत्तर लेखनाची भाषा कोणती असणार आहे तर इंग्लिश. या ठिकाणी किती सप्लिमेंट तुम्ही जोडणार आहात, जर सप्लिमेंट जोडायचं काम पडलं तर 1, 2 टाकू शकता, तशी टोटल इथे बदलायची. मी इथे सप्लिमेंट टाकण्याची लावण्याची गरजच नाही आहे म्हणून 0 लिहून 1 या ठिकाणी लिहिलं आहे. बघूयात आपण पेपर कसा आखायचा. प्रत्यक्षामध्ये सरळ या ठिकाणाहून इथून एक सरळ रेष ओढली आहे आणि इकडे रेषा जिथे एंड होतात तिथे रेष ओढली. मी रेषा ओढण्यासाठी पेन्सिलचाच वापर करा असं विद्यार्थ्यांना आवर्जून सांगणार आहे. या ठिकाणून क्वेश्चन क्रमांक पहिल्यातला ए चालू होतो आहे पेज नंबर 3 वरती. A1, A2, A3, A4, A5 आणि A6 अशा पद्धतीने याच्यात 6 प्रश्न आहेत. 12 मार्कासाठी ते प्रश्न आहेत. याच क्वेश्चन क्रमांक पहिल्यातला ए इथे आहे तर क्वेश्चन क्रमांक पहिल्यातला बी या ठिकाणी ग्रामरच्या स्वरूपातला आहे. यामध्ये ग्रामरचे पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य आणि यात बी मध्येच B1 आणि दुसरा भाग B2 आहे. हा फक्त 1 मार्कासाठी आहे आणि हे 3 मार्कासाठी आहे. मिळून इथे हा प्रश्न 4 मार्कांसाठी आहे. इथला हा जो प्रश्न आहे हा 12 मार्कासाठी आहे. म्हणजे क्वेश्चन क्रमांक पहिला ए याच्यामध्ये हे 6 उपप्रश्न आणि क्वेश्चन क्रमांक पहिल्या बी मध्ये 4 मार्कासाठी इथे B1 आणि B2 अशा पद्धतीचे उपप्रश्न आहेत. त्यानंतर जाऊयात आपण क्वेश्चन नंबर दुसऱ्यामध्ये. त्यातला ए सेम पहिल्या प्रश्नासारखीच इथे यंत्रणा आहे. A1, A2, A3, A4, A5, A6. इथे पेज नंबर 6 आणि 7 वरती आपण ते घेतलं आहे. तर 8 नंबरच्या पेजवरती क्वेश्चन क्रमांक दुसरा बी आपण या ठिकाणी घेतो आहोत. इथे आपल्याला समरी रायटिंग जो 3 मार्कासाठी आहे, या ठिकाणी आपल्याला टायटल टाकायला विसरायचं नाही आहे. क्वेश्चन क्रमांक सेकंड त्यातला बी जो आहे समरी रायटिंगचा आहे. 3 मार्कासाठी हा प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे टायटल लिहायचं आहे, एक सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ आणि त्यानंतरचा पूर्ण फुल पॉईंट असलेला पॅरेग्राफ. या ठिकाणी तुम्ही लक्ष दिलं तर हा 3 मार्कासाठी आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स याच्यात कव्हरअप जर केले तर त्याला 1 मार्क आहे. लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी जी तुम्ही लिहिताना वापरणार आहात त्याला 1 मार्क आहे आणि लिहित असताना जी वाक्यरचना तुम्ही करताय त्यामध्ये ग्रामर किती व्यवस्थित आहे त्याला 1 मार्क आहे. मिळून हा 3 मार्काचा प्रश्न आहे. अनसीन पॅरेग्राफवरती हा प्रश्न असतो, त्याच्यामुळे हा सोडवणं आणि टायटल लिहिणं नितांत गरजेचं आहे.
त्यानंतरचा क्वेश्चन 2 मधला शेवटचा प्रश्न सी माइंड मॅपिंगचा आहे, 3 मार्काचा, अत्यंत सोपा असतो. ज्या मुद्द्यासाठी बनवायचे आहे तो सेंटर मुद्दा या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जसे जसे विषय त्याच्यानुसार पल्लवित होत जातील तशा पद्धतीनं पॉईंट्स वाढवायचे. याच्यात लॉजिकल फ्लो ऑफ आयडियाला 2 मार्क आहेत आणि प्रेझेंटेशन तुम्ही किती छान करता. मी बघा या ठिकाणी बॉक्स केलेला आहे, याला अगदी ॲक्युरेटपैकी आपण बॉक्सेस आखलेत, त्याला या ठिकाणी 1 मार्क आहे. नंतर वळूयात आपण क्वेश्चन क्रमांक 3 ए मध्ये 10 मार्काचा प्रश्न असतो आणि हा असतो पोएट्रीवरती 10 मार्काच्या प्रश्नासाठी A1, A2, A3, A4 आणि A5 आपण हे 2 पेजेस त्याच्यासाठी वापरतो आहोत. 10 मार्कासाठी हा प्रश्न आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मधला जो बी आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोएम 4 मार्कासाठी आपण हे अख्खं पेज वापरणार आहोत. इथं मी हे लिहिलं याच्यासाठी की तुम्हाला हे 4 मार्क कसे विभागलेत ते कळावं. पहिला थीम आणि लँग्वेज जी कवितेची तुम्ही लिहिणार आहात त्याला 2 मार्क आहेत. प्रेझेंटेशन त्याला 1 मार्क आहे आणि तुमचं ओपिनियन किंवा काय इव्हॅल्युएशन तुम्ही पोएमचं केलं त्याला या ठिकाणी 1 मार्क आहे. एवढं पेजभर जरी तुम्ही लिहिलं तरी ॲप्रिसिएशन पर्याप्त आहे 4 मार्कासाठी. यानंतर खऱ्या अर्थानं सुरुवात होते क्वेश्चन क्रमांक 4 जो आहे आपला रायटिंग स्किलचा. याच्यामध्ये 4 उपप्रश्न पडलेत A, B, C आणि D, पण एमध्ये सुद्धा 3 पर्याय आपल्याला आहेत आणि त्यापैकी एनी 1 फ्रॉम 3 या 3 पैकी आपल्याला 1 लिहायचं आहे. एक तर तुम्ही व्हर्च्युअल मेसेज लिहू शकता, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहू शकता किंवा ग्रुप डिस्कशन. तर व्हर्च्युअल मेसेज यातला थोडा या 2च्या माध्यमातून सोपा असलेला विषय आहे, तो तुम्ही या ठिकाणी एवढं पूर्ण पेजभर लिहायचा आहे. यापैकी जो मुद्दा लिहाल तो इथे तुम्ही हायलाईट करू शकता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 बी ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या 3 पैकी सुद्धा एकच या ठिकाणी लिहायचं. एक तर ईमेल लिहा, नाहीतर रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यूचे प्रश्न. तर इंटरव्ह्यूचे प्रश्न जर या ठिकाणी आहेत तर ते 8 ते 10 स्वरूपातले लिहिले आणि एवढ्या पेजवरती जरी लिहिले तरी पर्याप्त आहेत. क्वेश्चन क्रमांक 4 सी स्पीच रायटिंग, कंपेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया या 3 पैकी 1 लिहा. इथे स्पीच रायटिंग विद्यार्थ्यांना लिहायला थोडी सोपी जाते, आपण त्यावरती थोडंसं लक्ष द्यावं. क्वेश्चन नंबर 4 डी याच्यामध्ये रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग आणि अपील असा हा मुद्दा आहे. याच्यापैकी 1 लिहायचा आहे. रिव्ह्यू जो आहे तर तो आपल्याला फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू, जी तुम्ही फिल्म बघितली किंवा जे पुस्तक तुम्ही वाचलं त्यानुसारची ही आहे. म्हणून इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की हा तुमच्या चॉईसचा प्रश्न आहे, तुम्ही ऑलरेडी तो तयार करून ठेवू शकता. इथे रायटिंग स्किलचा मुद्दा आटोपला आहे. क्वेश्चन क्रमांक 5 ए जो आहे तो नॉवेलवरती आहे आणि नॉवेलवरती पहिला प्रश्न या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आणि इथं मॅच द कॉलम्स असतो. 2-2 मार्कासाठी ते असतं. त्याचं प्रेझेंटेशन या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण करावं. क्वेश्चन क्रमांक 5 बी जो असतो तो 4 मार्कासाठी आहे, पण इथे त्यातला उपप्रश्न 1 जो आहे तो इथे सोडवायचा आहे आणि याच क्वेश्चन क्रमांक 5 बी जो आहे त्यातला 2 नंबरचा प्रश्न तो इथे सोडवायचा आहे. इथे 2 असं मिळून 4 मार्क या क्वेश्चन क्रमांक 5 बीला आहेत. क्वेश्चन क्रमांक 5 सी जो आहे त्यालाही या ठिकाणी इथे सी मधला पहिला आणि इथे सी मधला दुसरा या 2 पेजेसमध्ये आपल्याला 2 आणि 2 4 मार्क कव्हर करायचे आहेत. आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेतला आहे तो आहे क्वेश्चन नंबर 5 डी. त्याचा पहिला मुद्दा या ठिकाणी येतो आहे आणि दुसरा या ठिकाणी येतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, 23व्या पेजपर्यंत आपली पूर्ण इंग्रजीची प्रश्नपत्रिका ही पेज बाय पेज लिहून व्यवस्थित पर्याप्त मात्रेत लिहून मार्कपैकीच्या पैकी स्कोअर करून सुद्धा संपवू शकते. म्हणजे सप्लिमेंट लावत बसायचं काम नाही. इथे 23 पासून तर आपल्याला 28 पेजेसपर्यंत म्हणजे अजूनही 3-4 पेजेस आपल्याजवळ शिल्लक आहेत जर आपल्याला ते वापरायचे असतील तर. या ठिकाणी हे पेज जर तुम्ही लक्षात घेताय तर इथे पेज नंबर वाईज क्वेश्चन नंबर मी दिलेत. इथे क्वेश्चन नंबर 1 ए हा 3 आणि 4 नंबरच्या पेजवरती असावा जसा इथे दिला आहे मी. 3 क्वेश्चन नंबर 1 ए 3 आणि 4 वरती. क्वेश्चन नंबर 1 बी 5 नंबर याचा तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता आणि यानुसार तुम्हाला पूर्ण पेपर उद्या गेल्याच्या नंतर 10:30ला जेव्हा तुम्ही वर्गात बसता तर तेव्हा तुम्हाला पूर्णपणे अशा पद्धतीनं तो आखून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 ए 6 आणि 7 नंबरचा पेज, त्यातलं बी समरी रायटिंग 8 नंबरचं,
माइंड मॅपिंग सी 9 नंबरच्या पेजवरती, क्वेश्चन नंबर 3 ए कवितेचा 10 आणि 11 पेजवरती, आणि त्यातला बी ॲप्रिसिएशन हा 12 नंबरच्या पेजवरती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 रायटिंग स्किलचा व्हर्च्युअल मॅसेज 13 नंबर, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे प्रश्न 14, स्पीच लिहायचं तर 15, आणि या ठिकाणी रिव्ह्यू लिहायचं तर 16 नंबरच्या पेजवरती. क्वेश्चन क्रमांक 5 ए याच्यामध्ये नॉवेलचा फिल इन द ब्लँक्स आणि मॅच द कॉलम आहे 17 नंबर. त्याच्यानंतर बी सी आणि डी याच्यामध्ये 4.2, 4.3 आणि 4.4 हा या ठिकाणी आपण 2-2 पेज एका प्रश्नासाठी दिलेत. म्हणजे बी साठी 18 आणि 19, सी साठी 20 आणि 21, आणि डी साठी 22 आणि 23. अशा पद्धतीनं 23 पेजपर्यंतच आपला पेपर पूर्ण फायनलाइज होतो आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, कित्येक विद्यार्थी मला वर्गात, कॉलेजमध्ये, क्लासेसमध्ये विचारतात की सर काही इम्पॉर्टंट गोष्टी आम्हाला एकदम गेस पेपरसारख्या सांगा की जेणेकरून आम्हाला परीक्षेचं टेन्शन थोडंसं कमी होईल. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण जर पाहिलं तर ॲप्रिसिएशनचा प्रश्न आहे तो 4 मार्कासाठी आहे. त्यात जर तुम्ही पाहिलं तर फादर रिटर्निंग होम, इंडियन व्ह्युअर्स, मनी आणि सॉन्ग ऑफ ओपन रोड या 4 कवितेंवरती ॲप्रिसिएशन येण्याची दाट शक्यता यावेळेसच्या पेपरमध्ये आहे. समरी रायटिंगचा मुद्दा जो आहे तो आपण यथोचित व्यवस्थित अनसीन पॅरेग्राफ वाचावा, त्याच्यावरचे प्रश्न सोडवावेत, आणि ज्या प्रश्नांची उत्तरं ज्या लाईन्समध्ये आहेत त्या लाईन इम्पॉर्टंट समजून आणि दिलेल्या मुद्द्यांना लक्षात घेऊन आपण समरी रायटिंग या ठिकाणी करायची. माइंड मॅपिंगचा मुद्दासुद्धा मी अगोदरही समजून सांगितला आहे, तशा पद्धतीनं व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. रायटिंग स्किलमध्ये मी विद्यार्थ्यांना वारंवार सुचवतो की व्हर्च्युअल मेसेज आपण लिहावा, कमी लिहावं लागतं आणि लवकर होतं. नवनीतची जी अपेक्षित आहे तर त्यामध्ये जवळपास पेज नंबर 162 पासून 165 पर्यंत हा मुद्दा तिथे कव्हरअप केला आहे, त्याकडे आपण एकदा लक्ष द्यावं. इंटरव्ह्यूचे प्रश्न जे आहेत ते पेज नंबर 190 ते 195 पर्यंत दिलेत. आपल्याला 8 क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्ट करायचे आहेत. स्पीच रायटिंगमध्ये पेज नंबर 197 ते 199 अपेक्षितमध्ये स्पीच रायटिंगवरती माहिती देण्यात आलेली आहे. तर आपल्याला स्पीच रायटिंगसुद्धा कंपल्सरीज लिहायचं आहे. रिव्ह्यू रायटिंगमध्ये बुक किंवा फिल्म यापैकी एक लिहायचा आहे, म्हणून हा प्रश्न अगोदरच आपण खूप पक्केपणानं तयार करून ठेवावा. कारण कोणतंही बुक आणि कोणतीही फिल्म विच यू रीड और विच यू सॉ, जी तुम्ही पाहिली आहे, जी तुम्ही पुस्तक वाचले त्याचं लिहायचं आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी पेज नंबर 212 आणि 213 तुम्ही अभ्यासू शकता. आणि जो शेवटचा प्रश्न, विद्यार्थी जास्त करून हा प्रश्न लिहायचं सोडून देतात, तर इथे तुम्ही एकदा तरी याला रिव्हिजन द्या. 4.2 जे आहे तर त्याच्यात पेज नंबर 231 पासून 237, त्याच्यानंतर 4.3 आहे तर पेज नंबर 239 पासून 244, आणि 4.4 जो नॉवेलचा प्रश्न आहे तर तो आहे या ठिकाणी 246 पासून तर 251 पर्यंतचा. इथे हे युनिट नंबर्स आहेत, इथे हे पेज नंबर्स आहेत, लक्षात घ्या. आणि याच्यातला 4.1 जो होता तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा फिल इन द ब्लँक्स आणि मॅच द कॉलमचा होता, तो आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा. अशा पद्धतीनं हा जो पेपर आहे तो आपण व्यवस्थितपैकी या ठिकाणी सोडवावा. वर्गातले शिक्षक जे आहेत ते अशा स्वरूपातलं स्टिकर तुमच्या रोल नंबरचं, सीट नंबरचं वगैरे असलेले इथे लावणार आहेत इथे या याच्यात, आणि त्याच्यानंतर हा जो काळा स्टिकर आहे तो इथून काढून ते शिक्षक लोक या ठिकाणी तो लावणार आहेत. हे सगळं आपलं होणार आहे. आपला पेपर हा अत्यंत व्यवस्थितपणे पार पडावा आणि कुठेही खाडातोड न करता असं जर आपण एकदा आखून घेतलं तर आपल्याला कोणताही प्रश्न कुठेही लिहित बसायचं काम नाही. आपण त्या पेजवरती जाऊनच आपण तो प्रश्न तिथे जर सोडवला तर पेपर चेक करत असताना पूर्ण पेपर हा सिस्टमॅटिक एका सिक्वेन्समध्ये आलेला असेल. जो प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही किंवा त्याचं उत्तर येत नाही, तेवढी जागा कोरी जरी राहिली तर प्रश्न नाही, सप्लिमेंट लावत बसायचं काम नाही. अगदी कमी वेळेमध्ये तुमचा पेपर हा कव्हरअप होतो आहे. तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी, इंग्रजीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि आपली रजा घेतो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि थांबतो आहे. नमस्कार.